आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू काय करतेस इथे? माझ्या रूम मध्ये यायचं नाही, प्लीज गो। काय बघतेस तू? हा, तुला मी माझ्या रूम मध्ये यायची परवानगी दिली होती, तो चान्स दिला होता, पण तू काय केलंस? तू मायावर ब्लेम टाकलंस। काय गरज होती? हा, तू तो चान्स गमावलास। आणि चल, एक वेळ मी तो तुझा मूर्खपणा समजून विसरलोही असतो, पण माझी आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरीचा मुद्दा काढून तू खाली परत एक तमाशा केलास। मीरा, प्लीज लीव। मी खरंच चुकले असते ना तर मी कधीच आले नसते इथे। आपल्या वेदासाठी करते मी हे सगळं। तुम्ही बघाच, या सेलिब्रेशन नंतर ना वेदाला तिचे जुने दिवस आठवतील। तुमचं आणि तिचं किती घट्ट नातं होतं ना, याची तिला जाणीव होईल। मी वचन देते तुम्हाला, या सेलिब्रेशन नंतर तुम्ही आणि वेदा पुन्हा एकदा एकत्र याल। तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय ना की ही श्रीमंती उपभोगण्यासाठी मी हे सगळं करते, पण तुम्हीच विचार करा ना, जर मला हेच करायचं असतं तर मी आपल्या दोघांचा विचार केला असता ना। मी तुमच्या आणि अंबिकाताईंच्या अॅनिव्हर्सरीचा घाट का घातला असता? मीरा, बाजूला होय, काय करतेस तू? हा, तू का अथर्वला अजून त्रास देतेस? अगं, माझं जेव्हा अथर्वशी लग्न ठरलेलं तेव्हा अंबिकाच्या आठवणींत सकट मी त्याला स्वीकारलेलं। तू का सतत पास्ट काढून त्याला त्रास देतेस? मला कळतच नाही ही गोष्ट। दे, जा तू जा। वेदाचे बाबा, माझ्या बोलण्याचा एकदा नक्की विचार करा। अथर्व, या मुलीचं काय चाललंय मला कळतच नाहीये। ज्या दिवसापासून लग्न करून या घरात आली त्या दिवसापासून प्रॉब्लेम्स क्रिएट करते। स्वतःला घरची मालकीण समजते नाही। नाही, दिस इज टू मच। हिचं अति होत आहे। मी हे सगळं मंजिरी मॅडमच्या कानावर घालणार आहे। डोंट वरी। बायको, मी आता ना कुणाची वाट पाहणार नाहीये। मला कडकडून भूक लागली, मी घेतो खायला। ह्या सुरू करा तो। ये रे मामा, काल कसलीच धमाल आली ना। हो का? काय झालं काल? एवढं काय खास झालं रे? तुम्ही विसरलात? काल मंजिरी मामीने नाही का या मीराला कसला झापलाय। बरोबर आहे, शेवटी बरोबर जागा दाखवली वहिनींनी। शेवटी काय, आपले ते आपले। कितीही लाळ घोटेपणा केला ना, बाईसाहेब काही म्हटलं ना तरी परके ते परकेच ना शेवटी। आतापर्यंत कळायला हवं होतं। आणि कळलं नसेल तर मी आहे की, मी करतो ना मदत, करेक्ट जागा दाखवायला। तुम्हाला तुमची जागा कळत नसेल, पण माझी जागा मला चांगलीच कळते। आईसाहेब ओरडल्या मला, पण त्या आईच्या हक्काने ओरडल्या। आई आपल्या मुलांवरती जितक्या हक्काने प्रेम करते ना,
तसंच तिला ओरडण्याचा सुद्धा हक्क असतो. आई साहेब तर फक्त मला ओरडल्या, पण या घरातल्या एका व्यक्तीला त्याच्या घाणेरड्या वागणुकीमुळे कुत्र्यासारखं मारण्यात आलं होतं. विसरलात का तुम्ही? नाही, विसरला असाल तर आठवण करून देऊ का? ए, गपचूप खाली बसायचं, माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर बैलासारखं नांगराला झुंपेला, लक्षात ठेव. मीरा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी तुला बजावलं होतं की अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार नाही. मग आज तोच विषय तू अथर्व समोर पुन्हा कसा काय काढलास? आईसाहेब, फक्त मला काय वाटतं ना, हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. बाप आणि लेकीला एकत्र आणण्यासाठी मी हे बघ, त्या दोघांच्या नात्याचा बाऊ करून तू स्वतःचा ढोंगीपणा लपवू नकोस. अथर्व माझा मुलगा आहे, एवढं तर मी त्याला नक्कीच शिकवलंय की काय खरंय आणि काय खोटं आहे. तुझ्या नाटकाला तो कधीच भुलणार नाही, आणि मी नाही म्हणाले ना, मग तो देखील या सेलिब्रेशनसाठी तयार होणार नाही. आई मी तयार आहे. आई, मला ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. तुला जपणार